मंदिर साफसफाई चालले आणि मस्त की विकेश भाऊ सुद्धा आई माऊलीची सेवा करते. अशी मान्यता आहे की एकविराई जेव्हा तिचा मंदिरासाठी जागा शोधत होती, आपण ऐकून आहे असं की पांडव जेव्हा आईसाठी देऊळ बांधण्यासाठी जागा शोधत होते त्या टायमाला त्यांनी भरपूर डोंगर पालथे घातले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे एकविरायची यात्रा. तर आम्ही चाललो आज डोंगरीवरती. तर आमच्या डोंगरीवरती आई माऊलीचे पादुके आहेत. तर त्याचं दर्शन घ्यायला चाललोत आम्ही. आणि 5 पांडवांचे दर पण आहेत. गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ केला होता, पण गेल्या वर्षी अचानक आला पाऊस, त्याच्यामुळे जरा गडबड झाली. तर सगळे आम्ही चाललोत. इकडे या साईडला आमची सगळी मंडळी सगळी तयार झालीत. आत्यासुद्धा येते आमच्यासोबत. आत्यावर थांबलोत आम्ही आणि मग निघू आपण डायरेक्ट डोंगरीवरती. सुरुवातीला पहिले आपण घेऊ गावदेवी आईचं दर्शन आणि मग निघू थेट डायरेक्ट डोंगरीवरती. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला जाऊया आई माऊलीचं दर्शन घ्यायला. मित्रांनो, आई माऊलीचं दर्शन घेऊया पहिले. तर आमच्या गावातल्या गावदेवीचं मंदिर आहे. तर बाकी मंडळी सगळे निघलेत पुढे. आम्ही जरा लेट झालोत. घंटेनंतर वाजव. चल काय, आज आपल्यासोबत ऋषी भाई आहे. 2 दिवसापूर्वी भावाने मस्त आई माऊलीचं गाणी सुद्धा काढलं आहे आणि तुम्हाला ती गाण्याचे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेन. तर दर्शन घेऊन निघालो गावदेवीचं. मी थोडा लेट झालो. भाऊ लेट झालाय. भावासाठी थोडा थांबलोत आपण. बाकी मंडळी सगळी पुढे निघले आणि या वर्षी जरा मेजॉरिटी जरा जास्तच वाटते. जास्त आहे यंदा. वाढतात 2-2 टापा. तर चला जाऊया आता थेट डोंगरीवरती. तर बघताय डोंगरीजवळ पोचलोत आणि डोंगर चढायची सुरुवात करू आता. आणि या साईडला आमची सगळी गँग. आत्या आमची पुढं झाली. आत्यासाठी आम्ही थांबलो होतो. आत्या चालक निघली. आत्या आम्हाला टाकून आली पुढं. तर चला जाऊया. मस्त की करवंद पण आलेत. येऊ आपण एक दिवशी नक्कीच करवंदाना. भाईदा काय बोलशील? करवंदाचा ब्लॉग सेपरेट करू. सेपरेट करू आपण. करवंद बघा करवंद काढायची म्हणून सुरुवात. काय खाल्याशिवाय काय नाही. वर्षातून एकदाच भेटते खायला. एक दिवस तुमच्यासाठी असा ब्लॉग बनवू का अख्ख्या डोंगर डोंगरी रानमेवा. नक्कीच करू आपण. दरवर्षी येतो आपण. या वर्षी सुद्धा नक्कीच करू आपण व्हिडिओ. तर बघताय अर्ध्या रस्त्यात आलोय. इकडनं आमचं गाव दिसतंय. बाकी मंडळी येते आस्ते आस्ते चढत. या साईडला मंजी आत्या पण आले. मस्त की पूर्ण घामाघूम झालो आज. भाईदा कसा वाटला चढायला? कसा वाटला? धमाल. टिपक धमाल. इकडं पाना तकली. या साईडला विकेश सुद्धा आलाय. चल आपण पुढं. तर काय तसं बोललं तर आमच्या डोंगरीवर सगळी फळं भेटतील तुम्हाला. करवंद आहेत, जांभळं आहेत, आंबे सुद्धा भेटतील आणि रानं पण आहेत. हां माहिती आहेत. आणि शेवला पण भेटतात. आपण गेल्या वर्षी शेवलांचा पण ब्लॉग बनवला होता. पोचलोत आता 2 मिनिटांनी आपण आई माऊलीच्या
पादुकांच्या जवळ पोचू. तर गेल्या वर्षी जरा आपली गडबड झाली, अचानक आला पाऊस, तर पावसामुळे जरा ब्लॉग आपला अधुरा झाला. तर बघूया यावर्षी नक्कीच प्रयत्न करू चांगलाच ब्लॉग बनवायची. सोबत आपला भाईद आहे. घाम फुटलाय हां पण दम नाही लागलाय. हां बरोबर बोललास. कारण आता पहिल्यासारखी सवय नाही राहिली डोंगरीवरती यायची. हां काटा भरलाय पण पाय नाही तर बघा म्हणजे आता बोलते काटा भरलाय पण काय पाय नाही थकलाय. थकलाय. बघा हीच एनर्जी माय एनर्जी. तर बघताय आपण फायनली पोचलोत. बाकी मंडळी येते आपल्या असते बारकी बिरकी पोरं आहेत त्याच्यामुळे जरा टाइम लागेल. वेदू काय दमलीस का काय? थोडीशी दमली आहे. अख्ख्या एका वर्षात वर्षातून एकदा आले डोंगरीवरती. गेल्या वर्षी पण आले होते आणि गेल्या वर्षी आठवण आहे का तुला काय आता पाऊस पडलेला तो? होय होय आम्ही मस्त की गच्च्यातून धावत गेलो होतो पावसापासून वाचून. पण तो पाऊस आमच्या डोळ्यात आणि आम्ही खाली घरघरत. आरतीच्या वेळी नेमकाच पाऊस आला होता. आरती पूर्ण झाली पूर्ण आणि पाऊस आला. तर बघा प्रसाद पण आम्हाला पावसात भेटला. तर आई माऊलीचे पादुके आहेत. ती आता स्टोरी हळूच मम्मी सांगेल आपली. मम्मी बघूया आता तिची स्टोरी सांगते का म्हणजे आता काय मंदिराबद्दल. थोडा मंदिर आपण साफ करून घेऊ. आता साफ करायला पाहिजे. बघा एकाच्या अवतार सगळे घामाघूम झाले. घाम फुटला पण घाम दम नाही फुटला लागला. दम नाही लागला. पण काय बोलशील कसा वाटला? ती नवस फेडायला आली. घामाघूम झाली. मला वाटलं अजून थोडासा वरती असतं ती सरपटत आली असती. डोपरं टेकी झाली पण आली. आणि या साईडला निलिमाताई आले. निलिमाताई काय बोलशील कसा वाटला चढताना? थका बिकान काय? तर बघा तर बाकी मंडळी येते या साईडला. तर बघता आत्या पण आले आणि आमची टिनू पण आले. टिनूचा पहिलाच वर्ष टिनू चढली घामाघूम. आणि टिनूची मम्मी कुठे आहे? इकडे संकेत पण आलाय. संकेत किती करता काढलीस? तर वहिनीना घेऊन आलाय तो पण. मंदिर साफसफाईची तयारी चालली. स्वतः ऋषी भाई. आईची सेवा करण्यात वेगळीच मजा. बस काय भावा आई माऊलीचा आशीर्वाद पाठीचे असलं तर काय भीती नाही आपल्याला. तर वहिनी हात नका करू. आधी कसा वाटला सांगा येताना? मस्त काय. पण आमची बाकी मंडळी आहे इकडं पुढं कोणाला त्रास नाही झाला. या साईड काकूंनी फक्त शॉर्टकट मारलाय. बाकी सगळे इकड तिकडनं आलेत. शेवटला आली इकडं माझी मुलगी. माई कसा वाटला? मस्त वाटला काय? दमलीस काय? आणि इकडं कोमल आली शेवट लास्ट. कसा वाटला? पहिलाच वर्ष. दमले दमले बोलता फक्त हिने उत्तर दिला दमलं. बाकी कोणाला नाही वाटलं काय. तर बघताय मस्त की मंदिर धुण्याचं काम चाललंय. पत्रे वत्रे मस्त की धुवून टाकलेत. तर बघताय मंदिर साफसफाई चालले आणि मस्त की विकेश भाऊ सुद्धा आई माऊलीची सेवा करते. आई माऊलीचे पादुके धुते तो पण. या साईडला वेदू पण. वेदू काय बोलशील आजच्या दिवसाबद्दल? आजच्या दिवसाबद्दल फक्त एवढंच बोलेन की सगळी लोक जातात एकविराला कारल्याला आणि आम्ही येतो इकडे आमच्या डोंगरीवरती. का भेटायला? असं सांग ना. आम्ही येतो एक डोंगरीवरती कशासाठी तेच पण सांगायचं असतं. एकविरा आईची पावलं आमच्या सुद्धा डोंगरीवर आहेत आणि तिची पूजा करायला आम्ही इथे येतो. या साईडला एक भावी पिढी जरा लेट झाली. काठी आणि झेंडा कुठं आहे?
कुठे झेंडा ठेवला काठी कोण चोरी होता विसरलं ते पण झेंडा आणायला. तर जाऊ दे चला. कुठं झेंडा? हा आणलाय. काठी लाव दे. या काठीलाच लाव घे. हे बघा त्यांनी पण वाट दिली बसाची. रुंदन पण थकलाय वाटतं. तर बघता या साईडला जय कडू सुद्धा आलाय आणि काकू पण आल्यात. गेल्या वर्षी प्रणय आला होता त्यांचा सोबत, पण या वर्षी नाही आल्यात. काकू कसा वाटला येतं ना? आत्याने बघा सेवा केली मस्त की झेंडा लावायला काठी आणले. जरा लेट झाली, गेल्या वर्षी लवकर होती. ए बायदा नको बा भेटली. तर गाईज बघताय आता आईमाऊलीच्या पादुकांचे पूजन करायची सुरुवात झाली. मस्त की साफसफाई केली आपण. साफसफाई झाली की मस्त की आपण आरती घेऊ. म्हणजे त्या तेल सांडवशील. चप्पल काढणं बस बस तिथंच बसायचा. सूर्य येते मागून. घाई नका करू, जरा सावकाश घ्या. अगं आरतीचं ताटच करी होतो फुला बिला करून. थोडीशी अशी हो. तुम्ही दिसा अगोदर आम्ही नाही, मी दिसा सुटल्या तर बघू शकता तयारी चालू आहे एकदम जोराने. इकडे आमचा ऋषी भाई गायक. होऊ दे जरा अजून होऊ दे. आई माऊलीचं जरा गाणे बोल. या साईडला पूजन चालू आहे. जरा गायक थांबलाय आपला. सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. ओम त्र्यंबकम यजामहे तम सुगंधी पुष्टी वरवरदानम. जरा डोळ्याला पाणी लावायचं आहे. पुष्पवृष्टी करायची आहे. चला पाणी थोडा. ओम भूर्भुवः स्वः सवितुर्वरेण्यं वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चला गर्दी करू नका. नारळावर हळदी कुंकू व्हायचंय. वेणी जरा मागे ठेवा, पावलं दिसत नाही आहेत. ओम गावदेवी जमा. ओम एकविराय नमः. ओम भूर्भुवः स्वः सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. चला दक्षिणा ठेवायची आहे. आम्ही काय नाही दरवर्षी आणलेलं आहे. डुप्लिकेट काय आई माझी सत्वाची कविरा उभ्या कारल्याचे डोंगरा वरिले फुलाची. आई माझी मोठे मनाची वरिले फुलाची. आई माझी मोठे मनाची. आई माझी मोठे मनाची. आई माझी कोणाला पावली. आई माझी कोणाला पावली. माग बोलायला बोला नाही माझी कोणाला पावली. आई माझी कोणाला पावली. आई माझी कोणाला पावली. आई माझी कोणाला पावली. पावली दोन पडीचे पोरा नाग दोन पडीचे लोकांना. पावली दोन पडीचे पोरा नाग दोन पडीचे लोकांना. पावली दोन पडीचे पोरा नाग दोन पडीचे लोकांना. आईला कशाची आवडी गो. आईला कशाची आवडी. आईला कशाची आवडी ने. आईला कशाची आवडी. आईला कशाची आवडी. आईला कशाची आवडी. पुढे ये ना.
धावण्याची गावडी निकाले धावण्याची आवडीने तुले धावण्याची आवडीने तुले धावण्याची पुढं तर गायक दमला आमचा. काय दमलं नाही लिरिक्स हा बरोबर तयार नाही अर्जंट मध्ये घेतलं का अर्जंट मध्ये घेतलंय. तर एवढाच. लेप्याची तयारी होईल त्या हा time ला लवकर तयारी लवकर हा तयारी जोरदार यंदा लेपा असणार आपला. या साईडला जय आला जय आणि जसा जसा आठवलं तसा तसा बोलते म्हणजे आता पण. असते. डोंगराचे खाली डोंगराचे खाली डोंगराचे तर बघता या साईडला ऋषीबाई गाणी बोलते. आपण आलो या साईडला. आणि या साईडला गँग आहे. बारकी पोरा आली ती पण डोंगरीवरती. काय बोलशील कसा वाटला तुला? एकदम मस्त. म्हणजे कितवा वर्ष तुझा यायचा? पहिलाच आहे. पहिलाच वर्ष. बघा कसा अनुभव आहे त्याचा. आणि तू गेल्या वर्षी आलतास काय? कसा गेल्या वर्षी काय आला? पाऊस आला तर गेल्या वर्षी. तर लास्ट जरा ती पण बोलायला आपण जाऊ त्या साईडला. देण्यात आलेले आहेत आम्हाला. हो हो थंडाची सुविधा आहे. गायक काय दंब नाही आमचा आज. तर बघताय गायक आपला उठलाय गाणी बोलून. कसा वाटला जरा गाणी बोलून सांग. एक गाणी वाटून एकदम भारी वाटला बोलून कारण हा गाणी सॉरी परत हा retake घेऊ. गाणी बोलून इतका भारी वाटला ना. आईच्या पायाशी बसून गाणी बोलण्याची मजाच वेगळी आहे. घाम येते बघ पण अजून दमलू नाही. नाही. सावली आली. तर बघताय प्रसादाची तयारी चालली आहे. मस्त की घमेल ठेवलाय. घमेल भरून मस्त की कलिंगड कापणार. आणला आणला येताना ढोल बी आणायचा त्या नुसतं आलं बोलतो कलिंगड एवढा आणला जमाला झाला. कलिंगड आणला इतका चढायला वरती तुला माहितीये. बघता या साईडला सुजय कडू आलाय. भाऊ जरा लेट आलाय. आणि या साईडला आरतीताई पण आली. आरतीताई कसा वाटला? कसा वाटला? तिकडे निशाताई पण आले. जरा लेट झाली ती पण. तर यांच्यासाठी आपण जरा थांबलोत आरतीचं. मग आता आरती घेऊ आपण. आरती काय मित्रांनो आपण पूर्ण नाही दाखवायचं. आरती शॉर्टकट दाखवू कारण आपला ब्लॉग मोठा होईल. तर बघा या वर्षी जरा पब्लिक सिटी जास्तच आहे. तर गेल्या वर्षी बघितलात तर आरतीच्या टायमालाच पाऊस आला होता आणि एक झाड सुद्धा पडला होता इथे. शोभा कुंडलिका बेटी परमारेखा शनिवारे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा बाई जुळगा. जय देव माता पिता तुमेव तुमेव बंधु सखा तुमेव तुमेव विद्या जमीन तुमेव तुमेव सर्व आयन वाचा सिंधदेवा सुदर्शनवा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पया. अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. देवी माते की जय. आय माऊलीचा एकविराईचा पाच पांडवांचा तर काय आरती झाली मस्त की. आणि या साईडला वेदू जरा आरती घेताना चुकली काय काय फायदा. अरे एवढी बोलतो रोज आरती घेते नाव दिवशी बरोबर बोलले. विठ्ठलाच्या आरतीला जय देव जय देव जय शिवशंकरा बोलते. राव दे चुकी होता असं काय नाही.
आरती झाली आणि या साईडला मस्त प्रसाद वाटायची सुरुवात केली आणि या साईडला थोडी आमची रील्सची तयारी चालू आहे. वेदू छोटासा डान्स करणार आहे, बघूया. तर चाललंय काहीतरी जुगाड, कुठला गाणी काय. भाईद आहे सोबत, काय तसा टेन्शन नाही. भाईदाचं नवीनच गाणे आहे, 2 दिवसापूर्वी आलेलं आहे गाणी. आणि या साईडला रुंदांनी प्रसाद वाटायची सुरुवात केली. तर बघता या साईडला सगळी मंडळी प्रसाद खाते आणि या साईडला इकडे झोलीच भरले. झोली भरत या आई सुखानं. तर बघला तर भाईचा एक टायमाचा भागलाय मला वाटतं. आणि या साईडला काय शेवबुंदी का काय चौबुंडी कुठं घरी चालवलेस का वहिनीनं पार्सल? नाही नाही माझीच तोय वहिनी आहे. तो वजी. आहे तर म्हणजे वहिनी बघा काय बोलते, लक्षात ठेवा हो. तर वेदूचा का अजून डान्स बसत नाही. इकडे जय जय काय बोलशील? अरे जय लाजतय निसता. सगळे गँग बसले या साईडला आणि तुम्हाला दर्शन करून देतो आई माऊलीचं. हे सांगितलं तर मुख्य आहे. म्हणजे आता कुठे गेली? म्हणजे आता गेली पळाली. या साईडला अजून प्रॅक्टिस चालूच आहे. तर मित्रांनो ढोल आणायला विसरलो पण आपण जुगाड करणार. या साईडला ऋषीभाई बसलाय, तसा बोला तर गायक सुद्धा आहे तो. तर आता मस्त की महिला मंडळ यांचा डान्स होणार, म्हणजे गाणे बोलणार तो आणि इकडे गोल भोवती नाचणार आहे माऊलीच्या मंदिराजवळ. मैदा रेडी आहेस काय? मी रेडी आहे. एक पाण्याचा घोट भेटेल का? पाणी भेटेल, पाणी भेटेल. कोंबडा कापाच्या अगोदर पाणी वाटतं. पाणी नाही भेटेल, भेटेल पाणी भेटेल. तर बघितलं तर ढोल नाही आणलाय पण आपण काय घमेल घेतलाय. तर काकूना बोललोय फुटला तर जबाबदार ना आम्ही. तर ठीक आहे बोले जाऊ दे, फुटला तर फुटला. जरासा मोठा गोल करायला सांगितलं तुरवती. हे जरा मोठा गोल करा नाही तर गायकला तुरवशी. मला बाहेर बोलतोय. ढोलक्या मधून पाहिजे, बाहेर ठेवून जमल काय? मी नाही जा मग. मला बाहेर काढला. ए पैसे घेतल्यानंतर तुला कुठं पण ठेवलं तरी राहावं लागेल. झालं चांगलं काम आहे. तर चला ऋषी भाईचा आवाज तुम्हाला आज बघायला भेटेल आपल्या ब्लॉग मध्ये. तुमचं झाला का सगळ्यांचा बोलून सगळं ना? तर बघितलं तर त्याने माईकची सुद्धा सुविधा केली. लाईट नसून सुद्धा त्याने माईक आणलाय. हॅलो हा. आवाज बस. आई माझी बसली तेलवनान एकविरा बसली तेलवना. आई माझी बसली तेलवना ग एकविरा बसली तेलवना. आईनी धारिली बोलवना ग आईनी धारिली बोलवना. धारिली दोन पडचे गाव देवी आईला न धारिली दोन पडचे गाव देवी आईला. आई माझी बसली तेलवना ग एकविरा बसली तेलवना. आईनी धारिली गो धारिली बोलवना. आईनी धारिली गो धारिली बोलवना. धारिली वासू वासीचे वरसू आई बहिणीला. धारिली वासीचे
भावाचा आवाज बघितला असाल तुम्ही, गायक आहे मस्त की. तर ऋषी भाई आला या वर्षी, पण जरा भन्नाट मजा केली भावाने, तर त्याच्याबद्दल भावाचा आभार आहे. आणि काय टप बक्षीस दिला का त्याला? उपरा टप बक्षीस आई माऊलीचा, एकविराईचा, 5 पांडवांचा, गावदेवी माते की आयलू. तर बघताय या साईडला आता वेदू जरा आईमाऊलीच्या गाण्यावरती नाचणार, आणि गायक स्वतः आपले सोबत आहे, डायरेक्टर गायक गायक भाऊ आहे, सॉरी. चला चव्हाण आहे गो. तुम्ही ऐकूच शकता. मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आमचा आवाज आलेला आहे वरून. मागच्या वर्षी आरतीमध्ये पाऊस होता, आता आरती झालेली आहे. जाता जाता पाऊस लागला तर तुम्हाला कळवतो. तर बघू शकता ढगांचा आवाज आला 2-3 वेळेला. तू जरा गडबडीन होतास. तर गेल्या वर्षी आपली जरा ताडंबरच झाली होती, पण या वर्षी बघूया. आता 5 पांडव जाऊया, कारण गेल्या वर्षी आपण 5 पांडव दाखवले नाही. आपण आज पावसात डान्स करू. 100% घाबरू नका. म्हणजे झालं गेल्या वर्षी तर झाड पडलेला सगळे पाला पण. तर चला जाऊया आता 5 पांडवांच्या इथे. तर आपण आईमाऊलीचं दर्शन घेतलं आणि आलो आता 5 पांडवांच्या दरांच्या इथे. आणि या साईडला वेदू आहे. वेदू काय बोलशील? अशी मान्यता आहे की एकविराई जेव्हा तिचा मंदिरासाठी जागा शोधत होती, तेव्हा 5 पांडव त्याचे बंधू त्यांनी आमच्या डोंगरीवरती येऊन दर खोदले. तुम्ही बघूच शकता, ते 5 दरं आहेत एकविराईच्या बांधवांची. तर एकविराईला आमचा डोंगर नाही आवडला, आमची दरं नाही आवडली, सो ती कारल्याला गेली. तुम्ही बघूच शकता, इथे एक आहे. तर बघितलं तर या साईडला एक आहे, हा दुसरा, हा तिसरा आहे, चौथा, आणि इकडे पलीकडच्या बाजूला एक आहे 5वा. आणि या साईडला ऋषीभाई. ऋषीभाई काय बोलशील तू? तुला काय माहिती आहे का याच्याबद्दल? मी पण ऐकून आहे असं की पांडव जेव्हा आईसाठी देऊळ बांधण्यासाठी जागा शोधत होते, त्या टायमाला त्यांनी भरपूर डोंगर पालथे घातले, ज्या जिथं चांगला दगड होता. तर असे जागोजागी आपल्या पूर्ण कोकण किनारपट्टीच्या जागी जेवढे मोठे डोंगर आहेत, प्रत्येक ठिकाणी असे तुम्हाला कोरीव काम दिसेल. तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पांडव जाऊन आले. त्यापैकीच हा आपला डोंगर आहे. इथे पांडव येऊन गेले, त्यांनी तपासलं, हा डोंगर आईला दाखवला, आईला हा डोंगर आवडला नसावा कदाचित, म्हणून त्यांनी पुढच्या डोंगराकडे गेले. असं करत करत मग शेवटी ते कारलेला स्थान आईचं भेटलं. तर धन्यवाद भावा माहिती दिल्याबद्दल. भावा. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या साईडला वेदूचा मोबाईल हरवला होता आणि या साईडला नाचाची सुरुवात केली. तर कशी वाटली व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आपण आता डान्सचा पुढचा स्टेप करणार आहोत. तुम्ही आमच्या रील मध्ये बघा. ठीक आहे चला. कोलॅब करू तुझ्या ब्लॉग. हा ठीक आहे. तर चला, बाय बाय गाईज.